नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता सगळ्यांनाच दिवाळीनंतर मार्गशीर्ष महिन्याचे वेध लागलेले आहेत. कारण मार्गशीर्ष गुरुवाराचं व्रत आपण करतो आणि मार्गशीर्ष गुरुवार खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर चंपाषष्ठी, त्याच्यानंतर दत्त जयंती, त्याच्यानंतर मार्गशीर्ष पौर्णिमा आणि आपले जे पारायण आपण करतो त्यासाठी मार्गशीर्ष महिना हा खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, मार्गशीर्ष गुरुवाराचे जे व्रत आहे ते कोण करू शकतं, त्याचं उद्यापन कधी करायचं आहे, मार्गशीर्ष महिन्याचं काय महत्त्व आहे, हे व्रत का करावं, किती गुरुवार आलेले आहेत, तर ह्याबद्दल आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे आपण गुरुवार करतो, म्हणजे महालक्ष्मीचे जे गुरुवार आपण करतो त्याचे काय फायदे आहेत, तर ते आपण आज बघणार आहोत. बघा, श्री महालक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करावी, तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला पूर्ण कुटुंबावरती राहावा, आर्थिक भरभराट व्हावी, अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त व्हावे, आपलं घर सुख समृद्धी धनधान्य आणि ऐश्वर्याने कायम भरून जावे, ह्याच्यासाठीच मार्गशीर्ष महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत केले जाते. बघा, मला माहिती आहे की बऱ्याच ताई हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करतात आणि त्याचे 100% त्यांना रिझल्ट्स मिळालेले आहेत. तर तुम्ही जर अजून चालू केलं नसेल तर ह्या मार्गशीर्ष महिन्यापासून तुम्ही हे गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत नक्की चालू करा. आता तुम्ही हे व्रत मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारपासून करायचे आहे आणि ते शेवटच्या गुरुवारी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. आणि तुम्हाला अगदी या महिन्यात जमलं नाही तर तुम्ही कुठल्या पण महिन्यात गुरुवारी हे चालू केलं तरी हरकत नाही. त्या महिन्यात म्हणजे कुठल्या, आपल्या मराठी कॅलेंडर अनुसार, म्हणजे आता मार्गशीर्ष आहे तर तुम्ही पुढच्या पौष महिन्यामध्ये सुद्धा चालू करू शकता, इंग्लिश कॅलेंडर वाईज नाही, मराठी कॅलेंडर वाईज. तर आपल्याला पहिल्या दिवशी स्टार्ट करून शेवटच्या त्या महिन्याच्या दिवशी गुरुवारी उद्यापन करायचं आहे. तर आपण आता मार्गशीर्ष महिना कधी सुरू होतो ते बघूया. तर बघा, मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबरला सुरू होतो, कारण 1 डिसेंबरला अमावस्या, कार्तिक अमावस्या संपते. तर पहिला गुरुवार मार्गशीर्षचा आहे 5 डिसेंबर, दुसरा गुरुवार आहे 12 डिसेंबर, तिसरा गुरुवार आहे 19 डिसेंबर, चौथा गुरुवार आहे 26 डिसेंबर. सो ह्या महिन्यामध्ये 4 मार्गशीर्ष गुरुवार आलेले आहेत. सो आपला पहिला गुरुवार आहे 5 डिसेंबर आणि जो उद्यापनाचा चौथा आणि शेवटचा गुरुवार आहे तो आहे 26 डिसेंबर. आता आपण नियम काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. कारण जर नियम पाळले गेले नाही तर व्रताचा किंवा कुठल्याही संकल्प केला तरी किंवा कुठलीही पूजा केली तरी त्याचा आपल्याला फायदा होत नाही. तर बघा, नियम काय आहे, तर पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही अजिबात नॉनव्हेज, म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही. भले मग ते अंड असेना किंवा त्या दिवशी खाल्लं नाही, त्याच्यानंतर 2 दिवसांनी खाल्लं चालणार नाही, त्यापेक्षा व्रत करू नका. पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये नॉनव्हेज खायचं नाही, अंड खायचं नाही, दारू सिगरेट अजिबात नाही. गुरुवारी मोस्टली ज्या दिवशी तुम्ही व्रत करता, ज्या दिवशी तुमचा उपवास असतो, त्या दिवशी परान्न तुम्हाला त्या दिवशी खायचं नाही आहे. सो तुम्हाला, आणि त्या दिवशी पूर्ण उपवास करायचा आहे. सो हे अगदी साधे आणि सोपे नियम आहेत. त्या दिवशी घरात कटकट, भांडण, शिवीगाळ अजिबात करू नका. प्रसन्न आणि छान वातावरण ठेवा, कारण त्या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते. आणि जर स्थिर आणि अखंड जर आपल्याला घरी महालक्ष्मीने वास करावा असं जर वाटत असेल तर त्या दिवशी खूप प्रसन्न आणि शांत वातावरण ठेवलं पाहिजे. त्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे. उपवासाला जे काही चालतं म्हणजे काय, तर केळी, दूध, चहा, कॉफी, त्याच्यानंतर तुम्ही मिल्कशेक घरात बनवून तुम्ही पिऊ शकता, भरपूर फ्रूट्स खाऊ शकता. तिखट अजिबात त्या दिवशी तुम्हाला खायचं नाही आहे. आता समजा मध्ये पिरियड्स आले किंवा सोयर आलं, सुतक आलं तर काय करायचं, किंवा काही अडचण आली तर काय करायचं, तर तुम्ही घरातल्यांच्याकडून ही पूजा, किंवा शेजारी कोणी तुमची मैत्रीण असेल, काकू असतील, त्यांच्याकडून तुम्ही ही पूजा आरती करून घेऊ शकता. तुम्ही त्या दिवशी मात्र तुम्हालाच उपवास करायचा आहे. उपवासात मात्र खंड पाडायचा नाही आहे. उपवास तसाच चालू ठेवायचा आहे. कथा आरती तुम्ही यूट्यूबवरती ऐकून श्रवण करू शकता.
आता संध्याकाळी तुम्हाला गाईची पूजा करायची आहे. बघा, तुम्ही गोठ्यात जाऊन केली तरी चालेल किंवा घरी आपली गाय वासरूची मूर्ती आपल्याकडे असते. सो आपण त्याची नक्की पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला त्या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे. कारण सगळ्यांना माहितीच आहे, जिथं भगवान विष्णूंची पूजा केली जाते तिथंच महालक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि ती तुमच्यावरती प्रसन्न होते. सो ह्या दिवशी हे महत्त्वाचे नियम जे आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आणि मगच मार्गशीर्ष गुरुवाराचे जे व्रत आहे महालक्ष्मीचं ते तुम्हाला सुरू करायचं आहे. बघा, अगदी साधे आणि सोपे नियम आहेत आणि यंदा 4च गुरुवार आहेत. सो तुम्ही आरामात काही टेन्शन किंवा न लोड घेता तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवाराचे व्रत करू शकता. ज्यांनी कोणी चालू केलेले नाही आहे त्यांनी नक्कीच चालू करून बघा. तुम्हाला ह्याचा नक्कीच अनुभव येईल आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.